कन्नड तालुक्यातील टाकळी येथील प्रगतशील शेतकरी कुटुंब महादू गौबा सावळे हे मागील 10 वर्षापासून पारंपरिक पिके न घेता त्यांनी आपल्या 50 गुंठे क्षेत्रात 350 ग्रीन ॲपल बोरांच्या झाडांची लागवड केली आहे। यातून त्यांना प्रतिवर्षी लाखोंचं उत्पन्न मिळतंय। जैविक औषधी खते आणि गांडूळ खत आपल्या शेतात तयार करून फवारणी करताना खत टाकताना रासायनिक खतांचा औषधींचा वापर अत्यंत कमी प्रमाणात करतात। त्यामुळे त्यांना यासाठी खर्च कमी येतो आणि उत्पन्न भरघोस मिळते। दरवर्षी 50 ते 60 हजार रुपयांपर्यंत खर्च येतो आणि 5 ते 6 लाख रुपयांपर्यंत नफा मिळत असल्याचे मत शेतकरी वाल्मिक सावळे आणि संजय सावळे या भावांनी व्यक्त केले। ग्रीन ॲपल बोरला 18 ते 25 रुपयांपर्यंत भाव मिळतो आणि मी स्वतः विक्री करतो तर कधी मार्केटला पण देतो। यासाठी आमचे संपूर्ण कुटुंब मेहनत घेतात। त्याचबरोबर याच ग्रीन बोर शेतामध्ये आम्ही फळभाज्या, कारले, गिलके, दोडके, भोपळा इत्यादी पिके घेऊन त्यातून देखील 3 ते 4 लाख रुपये उत्पन्न मिळवत असल्याचं सांगितलं। शेतकऱ्यांनी पारंपरिक पिके न घेता आगळीवेगळी शेती करण्याची काळाची गरज आहे। त्याचबरोबर जैविक औषधी खत, गांडूळ खत तसेच सेंद्रिय शेती करणे काळाची गरज असल्याचं मत देखील या कुटुंबाने व्यक्त केलंय। देविदास थोरात, MCN न्यूज, नाचनवेल, कन्नड। मी दरवर्षी म्हणजे ॲपल बोरचं पीक घेत आहेत। दरवर्षी आम्ही याला छाटणी करतो आणि दरवर्षी याच्यातून किंवा आंतर पिकं घेत राहतो। दरवर्षी आम्ही कोणत्या प्रकारचे बोरची या ठिकाणी लागवड केलेली आहे आपण? ग्रीन ॲपलची लागवड केलेली आहे। किती वर्षापासून ही ॲपलची शेती याला करतात? 10 वर्ष झाली। बरोबर। आणि किती खर्च येतो दरवर्षी हा ॲपल बोरसाठी आपल्याला? 50 ते 60 हजार रुपये खर्च येतो। आणि किती गुंठ्यामध्ये लावलेली आहे आपण ही शेती? हे 50 गुंठ्यामध्ये लावलेली आहे। बरोबर। आणि किती निव्वळ नफा निघतो पाहिजे? निव्वळ नफा म्हणलं तर 4-4.5 लाख रुपये निव्वळ नफा राहतो। बाजारपेठ कोणत्या बाजारपेठेत जातो पुढं? आपलं संभाजीनगरला आणि आपलं नाचनवेल मार्केटला जातं आणि बाजार बी करतो आम्ही। तुमच्या इथं व्यापारी थेट येतात का इथं माल घेण्यासाठी? स्वतः घेऊन जातो मार्केटला। बरं बरं। आणि याच्यामध्ये आंतरपीक कशा पद्धतीने घेतात माहिती सांगा। कारले, दोडके, गिलके, समजा भेंडी असं आंतरपीक आणतं। ते निघले तर मग बोरी मोठे तर हे करून टाकतो, मग नंतर बरोबर सोडून घेते। आम्ही ॲपल बोरची 10 वर्षापासून शेती करत आहे आणि चांगलं उत्पन्न मिळतं आम्हाला। असं सगळ्यांनी करावे बा आमची अशी इच्छा आहे आणि चांगला नफा मिळतो आम्हाला। आम्ही बाजारपेठमध्ये नेतो, असं मार्केटला पण नेतो। आणि मेहनत कसं कुटुंब आम्ही 6 जण आहे, माझे सासू सासरे आणि ते पण मदत करू लागतात। माझे जेठ मोठे आणि आम्ही लहान आहे, मोठे जाऊ आहे। आम्ही सर्व एकत्र मिळून काम करतो आणि आमचे लहाने ते बाजारपेठमध्ये जाता। आम्ही 5 जण घरी काम करतो आणि आम्हाला चांगला नफा मिळतो। पहिले सुरुवातीला आम्ही उन्हाळ्यात छाटणी झाल्यानंतर त्याची कटिंग नंतर असं म्हणजे आंतरपीक घेतो त्यामध्ये आणि मग नंतर ऑगस्ट सप्टेंबरमध्ये ते काढून टाकतो वेल आणि मग नंतर ॲपल बोर मोठे होते आणि त्याच्या फवारण्या ते सुरू राहत्या, खर्च येतो। म्हणजे असं इकडचं तिकडचं सर्व चालू राहतं आमचं घरामध्ये। आणि इतर शेतकरी जे ते महिला त्यांना तुम्ही काय सांगणार कशा प्रकारे शेती? त्यांनी पण करावा, असं आंतरपीक घ्यावा, बाग लावावा अशी आमची इच्छा आहे।